इचलकरंजीत सुरू असलेल्या 26व्या राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी बहुतांश संघांनी सकस विषयावरच्या लक्षवेधी एकांकिका सादर केल्या। त्यामुळे इचलकरंजीतील नाट्यरसिक समाधानी आहेत। दरम्यान कोल्हापुरात आजपासून राजर्षी करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला सुरुवात झाली। देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात 2 दिवस ही स्पर्धा होत आहे। गायन समाज देवल क्लब संचलित गोविंदराव टेंबे रंगमंदिरात आजपासून राजर्षी करंडक राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धा सुरू झाली आहे। या स्पर्धेत कोल्हापूर, इस्लामपूर, बीड, डोंबिवली, पुणे, मुंबई, बेळगाव इथल्या 22 संघांनी सहभाग घेतलाय। इस्लामपूरच्या वाय नॉट या एकांकिकेनं स्पर्धेची सुरुवात झाली। आज दिवसभरात 12 आणि मंगळवारी 10 एकांकिका सादर होणार आहेत। स्पर्धेच्या उद्घाटनाला रोहन घोरपडे, सुनील घोरपडे, अजय खाडे, दिनेश माळी, संतोष शिंदे, अनुपम दाभाडे, राजनंदिनी पत्की उपस्थित होते। तर परीक्षक म्हणून संजय मोहिते, जितेंद्र देशपांडे आणि मिलिंद दांडेकर काम पाहतायत। दुसरीकडे इचलकरंजीतील मनोरंजन मंडळ आणि रोटरी सेंट्रल यांच्या वतीनं राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा सुरू आहेत। स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी इचलकरंजीतील रुद्र प्रोडक्शन या संस्थेनं असाही एक कलावंत ही गूढ आशयाची एकांकिका सादर केली। खून करणं हा गुन्हा नसून ती एक कला आहे असं मांडणाऱ्या 2 विकृत मानसिकतेच्या लेखकांची गोष्ट त्यामध्ये दाखवली आहे। मुंबईच्या विनायक वझे महाविद्यालयानं स्पर्शाची गोष्ट ही बाप आणि मुलीच्या नात्यावरील भावस्पर्शी एकांकिका सादर केली, तर तासगावच्या नभांत नाट्य संस्थेनं स्पर्श ही एकांकिका चांगल्या प्रकारे सादर केली। एका नवविवाहित जोडप्याच्या आयुष्याची सुरुवात आणि त्यामधील चढ उतारांनी भरलेला प्रवास या एकांकिकेतून दाखवण्यात आला। इस्लामपूरच्या धूळ पाटी क्रिएशन संघानं साकव या एकांकिकेतून कुटुंबातील संवाद कमी झाल्यानं निर्माण होणाऱ्या समस्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला। शिवाजी विद्यापीठ तंत्रज्ञान अधिविभाग संघानं बांध ही एकांकिका सादर केली। देवदासी स्त्रियांवर होणारे अन्याय, त्यांची परिस्थिती याबाबत ही एकांकिका होती। जयसिंगपूरच्या नाट्य शुभांगी संघानं फिनिक्स, मुंबईतील संघानं ओल्ड मंक ही विनोदी ढंगातील एकांकिका सादर केली। इचलकरंजीतील रंगयात्रा संघानं चरचरणाऱ्या फॅन्टसीचे युद्ध ही एकांकिका सादर केली।